आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं। पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख। शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात, सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप। आकाचा हात नसेल, मात्र आकाचा हात नक्की असेल। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धस यांचा आरोप। भास्कर केंद्रे, गोविंद भाताने हे आवडते लोक कोणाचे आहेत? आका आणि आका, मोठे आका छोटे आका यांचे आवडते लोक आहेत। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी 100% सापडतील, सुरेश धस यांनी व्यक्त केला विश्वास। तर महादेव मुंडेंना जसं मारलं तशीच शिक्षा त्यांच्या मारेकऱ्यांनाही व्हावी, मुंडेंच्या कुटुंबियांची मागणी। एक तर ह्याच्यात आकाचा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होतं। गोपीनाथ मुंडेंचं मन फार मोठं होतं, कधीच त्यांची जीभ घसरली नाही, पण गोपीनाथ मुंडेंचा हा वारसा आता पाहायला मिळत नाही। गोपीनाथ गडावर बोलताना सुरेश धस यांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंकडे रोख। निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्र पक्षांना। मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणे यांचं वक्तव्य। बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे। त्याला ठीक आहे, उभाटा 0% निधी बोलत बसा, काही फरक पडत नाही, काय फरक पडत नाही। गावातील संघटना मजबूत व्हावी ही प्रत्येक पक्षाची भूमिका, कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी नितेश राणेंचं वक्तव्य। राणेंच्या वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अधिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे। प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्याही पक्षाची भावना आहे, पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल। निधी कुणाला द्यायचा हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे साहेब ठरवतील। प्रमुख नेत्यांनी ठरवल्यानुसार निधी वाटप होईल, कुणाच्या मर्जीनं निधी वाटप होणार नाही। संजय शिरसाट यांची नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि अजितदादा मिळून ठरवतील आणि त्यांनी ठरवलेला जे काही पर्सेंटेज म्हणतात किंवा त्याला जे काही रेशिओ ठरवतील तोच सर्वांना मिळेल। त्याच्यामुळे कुणाच्या मर्जीने निधी वाटले जाणार नाही, तर हे सामूहिक असलेला तो निर्णय असणार आहे। नितेश राणे, सरकार काय तुमच्या वडिलांचं आहे का? निधी काय तुमच्या घरातून किंवा खिशातून देणार आहात का? ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांचा नितेश राणेंना सवाल। तुम्ही विरोधकांना, मित्र पक्षांना निधी देणार नाही, पहिलं भाजपलाच निधी देणार। अहो, सरकार काय नितेश राणे तुमच्या बापाचा आहे का? निधी काय तुमच्या घरातला, तुमच्या खिशातला देणार आहात का?